मी काय खायचं हा अधिकार कोणाचा आहे? माझा आहे ना. माझ्या अधिकारावरती गदा आणणारा कोण आहे? एक समाज उठतो आणि सांगतो की मांसाहारी लोकांना या सोसायटीमध्ये राहायला देणार नाही का, तर ते मांसाहारी आहेत म्हणून. हा अधिकार दिला कोण? मटण कुठलं झटक्याचं खायचं का हलालचं खायचं हे देखील आता मंत्री ठरवायला लागलेत. हा कायदा कोणी आणला? नाही, तुम्ही व्हेज आहात पण कृत्य सगळी नॉन व्हेज आहेत. त्याच्यामुळे मटण कुठलं खायचं हे काय चाललंय सभागृहात? ज्या घटनेच्या आधारावरती, ज्या घटनेने मला अधिकार दिलाय, ज्या घटनेने मला राहण्याचा अधिकार दिलाय, खाण्याचा अधिकार दिलाय, मंत्री उठतायत आणि सांगतायत मल्हार असेल तरच खायचं, नाही तर खायचं नाही. म्हणजे तुम्ही काय करताय? दोन धर्मामध्ये तुम्ही तेढ करताय, दोन धर्मामध्ये तुम्ही फूट पाडताय. ज्या काय आता सध्या जे काय महाराष्ट्रात वातावरण आहे, जातीय दंगलीच्या पार्श्वभूमीवरती वातावरण तयार केलं जाते. आम्ही देखील हिंदू आहोत आणि हिंदू असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. हिंदू असल्याचा मला बिलकुल दुःख नाही, अभिमान आहोत. परंतु मला बाळासाहेबांनी हे शिकवलं नाहीये की तू हिंदू आहे म्हणून रस्त्यावरती जाणाऱ्या प्रत्येक मुसलमानाची मान छाटून टाक. बाळासाहेबांनी काय सांगितलं की जे कोण असतील, मग ते हिंदू असो नाही तर मुस्लिम असोत, जर या देशाच्या विरोधात काम करणार असतील, या देशाच्या विरोधात जर ते काम करणार असतील, मग तो कोणी असो, तो आपल्या देशाचा शत्रू आहे. दुर्दैवाने त्यावेळेला जे काय बॉम्ब झाले, ज्या काय गोष्टी झाल्या, याच्यामध्ये मुस्लिम समाजाचे लोक आढळले आणि म्हणून बाळासाहेबांची ती सगळी वाक्य त्यावेळेला होती. आज काय झालंय?